सावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे काल दुपारी शाळेत मध्यान्ह भोजनाच्या वेळी विद्यार्थी मध्यान्ह भोजन केल्यानंतर शाळा सुटली। त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक आपापल्या घरी गेले। रात्रीपासून काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटी झाली। त्यामुळे पालकांनी अगोदर खासगी दवाखान्यात विद्यार्थ्यांवर उपचार केले, परंतु सकाळपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी सुरू झाली। हा प्रकार गावातील प्रत्येक पालकांना माहीत झाला असता त्यांनी सावली येथील ग्रामीण रुग्णालय येथे विद्यार्थ्यांना भरती केले। शाळेत मिळत असलेल्या दुपारच्या मध्यान्ह जेवणात यामध्ये विषबाधा झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघडलेल्या आहेत। काल 126 विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते, त्यापैकी 126 विद्यार्थ्यांना भोजन केल्यामुळे जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, म्हणून 40 विद्यार्थ्यांची चांगलीच प्रकृती बिघडलेली आहे। यासोबतच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करणारे महिलाही भोजन केल्याने त्यांनाही बाधा होऊन दवाखान्यात भरती करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांची प्रकृती उपचार करण्याकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सर्व डॉक्टर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी चौधरी यांनी आपल्या परिसरातील सर्व डॉक्टरांना ताबडतोब बोलावून तात्काळ विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहे। काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांची प्रकृतीची काळजी घेण्याकरिता सर्व शाळेतील शिक्षक, पालक, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख काळजी घेत आहे, परंतु विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने पारडी गावातील नागरिकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। या गावातील ही घटना प्रथमच असून असा गैरप्रकार यापूर्वी झालेला नव्हता। दवाखान्यामध्ये पालक, नागरिक यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच सावली तालुक्यात दौऱ्यावर असताना मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जानशन, चंद्रपूर उपकार्यकारी अधिकारी साळुंके मॅडम चंद्रपूर तसेच सावली संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी रुग्णालयात भेट दिली। सर्व वैद्यकीय टीम स्वतः लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे। गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर।